नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित बोधामृत. पुस्तक वाचन. मागील भाग पुढे चालू. विषय 12. संत संगती. 33. संत हे पिकलेल्या आंब्याप्रमाणे असून सामान्य माणसे ही कैरीप्रमाणे समजावी. कैरीत जसजसा गोडपणा भरत जातो तसतसा त्यातील आंबटपणा कमी कमी होत जातो. गोडी परिपूर्ण भरल्यावर आंबटपणा साफ नाहीसा होऊन तीच कैरी सर्वांग सुंदर अशा आंब्याच्या रूपाला पावते. तद्वत सामान्य माणसामध्ये जसजसा सद्गुणांचा संग्रह होऊ लागतो तसतशी दुर्गुणांची शक्ती कमी कमी होत जाते. अंगी सद्गुणांचा परिपूर्ण साठा झाल्यावर दुर्गुणांचा नाश होतो आणि सामान्य माणूस तोच संत बनतो. 34. राजहंसापुढे दूध व पाणी मिसळून ठेवले असता तो पाणी सोडून फक्त दूध तेवढेच सेवन करतो. तेच कावळ्यापुढे ठेवले असता तो पाण्यासकट दूध पिऊन टाकतो. त्याप्रमाणे संत दृश्याला सोडून सुख भोगतात आणि सामान्य माणूस दृश्यासकट सुख भोगतो. 35. सामान्य माणसाला इतरांपेक्षा आपणास जास्त कळते असे वाटते आणि संत इतरांपेक्षा आपल्याला काहीच कळत नाही असे समजतात. ज्याला संत व्हावयाचे असेल त्याने प्रथम मी सर्वांपेक्षा मोठा केव्हा होईन ही इच्छा देवाच्या चरणी वाहिली पाहिजे आणि मी सर्वांपेक्षा लहान केव्हा होईन अशी तळमळ बाळगली पाहिजे. आपणाला कितीही समजले तरी अजून काहीच समजले नाही असे वाटणे हे जाणतेपणाचे लक्षण होय. 36. सामान्य माणसे देहाच्या अधीन होऊन क्षणिक सुख म्हणजे वैषयिक सुख भोगतात आणि संत देहातीत होऊन शाश्वत सुख म्हणजे आत्मसुख भोगतात. 37. चुलीला चांगला जाळ केला असता चुलीवरच्या भांड्यातील पाणी जसे उकळत असते त्याप्रमाणे सामान्य माणसांचे हृदयात कुसंस्काराच्या योगे वृत्तींची सदा खळबळ उडत असते. न पेटलेल्या चुलीवर भांड्यात पाणी घालून ठेवले असता ते जसे शांत असते त्याप्रमाणे संतांचे हृदय केव्हाही निर्विकार सदा शांत असते. 38. सामान्य माणूस क्षणिक सुख देणाऱ्या वस्तूपासून शाश्वत सुख मिळेल या आशेने त्यावर प्रेम करतो. त्यामुळे वस्तूच्या नाशांती त्याला अतिशय दुःख होते. पण ज्ञानी पुरुषाला मात्र वस्तूचा संयोग अथवा वियोग झाला असता सुखदुःखाची बाधा होत नाही, कारण जे उत्पन्न झाले त्याचा केव्हा तरी नाश व्हावयाचाच हे तत्व त्याने परिपूर्ण जाणलेले असते. 39. गुराखी जसा शेकडो गायी दिवसभर आपल्या ताब्यात ठेवतो व संध्याकाळी त्या सर्व ज्यांच्या त्यांच्या घरी नेऊन पोहोचवितो त्या गायींच्या विषयी त्याच्या ठिकाणी तीळ मात्रही ममत्व चिकटलेले नसते. त्यामुळे त्यांच्या विरहाने त्याला यत्किंचितही वाईट वाटत नाही. त्याप्रमाणे जगत व्यवहारामध्ये अनेकांशी संबंध येत असताही संतांची निर्विकार स्थिती भंग पावत नाही. 40. सामान्य माणूस इच्छेच्या मागे लागतो आणि संत परमेश्वराच्या मागे लागलेले असतात. सामान्य माणूस देवाला परका मानतो आणि संत देवाला आपला समजतात. सामान्य माणसांचे देवाला आळविणे म्हणजे शेजारच्या मुलाचे कौतुक केल्याप्रमाणे आणि संतांचे देवाला आळविणे म्हणजे स्वतःच्या मुलाचे कौतुक केल्याप्रमाणे समजावे. सामान्य माणूस अज्ञानाचे योगे ज्ञानाला दडपून टाकतो आणि संत ज्ञानाचे योगे अज्ञानाला ठार करतात.
41. संतांना स्वतःची निंदा ऐकून आनंद होतो. जनांना स्वतःची स्तुती ऐकून आनंद होतो. संत नेहमी स्वतःचे दोष पाहत असतात. जन नेहमी दुसऱ्याचे दोष पाहत असतात. संत हृदयात असेल ते बोलून टाकतात, म्हणून त्यांच्याजवळ केव्हाही समाधान नांदते. जन थोडेसे बोलून बाकी शिलकी ठेवतात, म्हणून पदोपदी त्यांचे समाधान हरवते. संतांचे लक्ष आत्म्याकडे असते आणि जनांचे लक्ष देहाकडे असते. संत प्रत्येक वस्तूत आत्मनिरीक्षण करतात आणि जन राग, द्वेष, मत्सर, असूया, लोभ, अहंकारादिकांच्या मेळ्यात गोंधळ घालतात. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.